अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया। तर बघा, आजचा आपल्या व्हिडिओचा विषय तुम्हाला थंबनेलवरून समजलाच असेल। बघा, जीवनामध्ये तुमची कोणतीही मोठी इच्छा असो, जी तुमच्या जीवनात अशक्य असलेली गोष्ट असो, तर ती सुद्धा शक्य होणार ती म्हणजे या सेवेने। आता बघा, आपल्या चॅनलवर बऱ्याचशा सेवा आहेत, बरेचसे व्हिडिओ सेवेचे मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। पण ही जी सेवा आहे, तर मी ही आजच पहिल्यांदाच ही सेवा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। ही सेवा म्हणजे एका ताईचा खूप छान असा अनुभव मी ऐकला आणि तुमच्यासोबत ही सेवा शेअर करावी। बऱ्याच ताई आणि दादा खूप या म्हणजे बऱ्याच अडचणीमध्ये आहेत, प्रॉब्लेममध्ये आहेत। तर त्यांनी जर त्यांच्या या अडचणीसाठी जर सेवा केली तर बघा, नक्कीच तुमची ती इच्छा पूर्ण होणार। जीवनाची अशक्य गोष्ट आहे की ती कधीच पूर्ण होणार नाही असं जर तुम्हाला वाटत असेल, तर ती म्हणजे तो विचारच तुम्ही सोडून द्या की तुमच्याकडून कोणती गोष्ट होणार नाही म्हणून। तुमच्याकडून होणार, तुम्ही ते करू शकणार आणि अशक्य गोष्ट ही शक्य होणार ती म्हणजे आपल्या स्वामी महाराजांच्या दरबारात गेल्यानंतर। बघा, जो कोणी स्वामी माऊलींच्या स्वामी महाराजांच्या दरबारात जातो तो कधीच रिकाम्या हाताने येत नाही। स्वामी महाराज त्याला कधी ना कधी त्याचं फळ स्वामी महाराज त्या व्यक्तीला देतच असतात। मग समजा तुम्ही जर कोणती जर सेवा मनोभावातून केली, अंतःकरणातून केली की तुमची ही इच्छा पूर्ण व्हावी किंवा ह्या अडचणीतून तुम्ही बाहेर निघावं असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही ही 11 पौर्णिमेची स्वामी महाराजांची सेवा आवर्जून करा। खूप प्रभावी ही सेवा आहे। तर आपण ही सेवा कशी करायची बघा, तुमच्या कोणतीही मोठी इच्छा असो। आता मी तुम्हाला छान असा ह्या 11 पौर्णिमेच्या सेवेचा व्हिडिओ मी तुम्हाला म्हणजे एका ताईचा छान असा अनुभव पण शेवटला सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। बघा, तुम्हाला संतान प्राप्तीसाठी अडचण येत असेल, विवाहासाठी अडचण येत असेल, नोकरीसाठी अडचण येत असेल किंवा व्यवसायासाठी कशासाठीही अडचण येत असेल, तर तुम्ही 11 पौर्णिमा करून बघा। तुम्हाला काय करायचं आहे की 11 पौर्णिमेला, प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला स्वामी महाराजांच्या अक्कलकोट स्वामी महाराजांच्या दरबारात तुम्हाला जायचं आहे। जास्त काय नाही, स्वामीसाठी तुम्हाला जे काही तुमच्या यथाशक्तीनुसार, यथाभक्तीनुसार जे तुम्हाला शक्य असेल तो प्रसाद तुम्हाला स्वामी महाराजांसाठी घेऊन जायचा आहे। फूल, हार, पेढा जे काही तुम्हाला तुमच्याकडे शक्य असेल ते तुम्ही घेऊन जायचं आहे। जितकं होईल तितकं त्या दिवशी दानधर्मही तुम्ही करा आणि पौर्णिमे दिवशी स्वामी महाराजांच्या दरबारात जाऊन तुम्हाला तिथं स्वामी महाराजांचा आशीर्वाद घ्यायचा आहे, स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे आणि तुम्हाला तिथं स्वामी महाराजांना तुमची मनातील जी इच्छा आहे तर ती इच्छा अंतःकरणातून स्वामी महाराजांसमोर बसून तुम्हाला ती तुमची इच्छा सांगायची आहे। बघा, आपली एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर आपण इतरांजवळ बसून ती आपली इच्छा सांगतो, आपली अडचण सांगतो, समोर बसून त्यांच्यासमोर रडतो। पण बघा, त्याने काही आपली इच्छा पूर्ण होणार नाही, उलट ते आपलं रडून ऐकतात आणि हसून इतरांना सांगत असतात। पण जर तुम्ही हीच इच्छा, तुमची जर काही इच्छा मोठी असेल, तुम्हाला आई होण्याचं सुख मिळत नसेल किंवा तुम्हाला नोकरी मनाजोगी मिळत नसेल, काही अडचण असो, ही जर अडचण तुम्ही स्वामी महाराजांच्या दरबारात जाऊन स्वामी महाराजांसमोर बसून तुम्ही रडून स्वामी महाराजांना सांगा, तुमच्या मनातील सर्व दुःख स्वामी महाराजांसमोर सांगा आणि बघा, तुमची ती सर्व दुःख, यातना, अडचण स्वामी महाराज दूर करणार म्हणजे करणारच आणि याचा छान असा अनुभवही तुम्हाला येणार। खरंच स्वामी महाराज खूप दयाळू आणि मयाळू आहेत। ते आपल्या भक्तांना कधीच त्यांच्या दरबारातून रिकाम्या हाताने पाठवत नाहीत।
वेळ लागेल, उशीर होईल, पण तुमच्या त्या सर्व इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करतात. बघा, बऱ्याच जणांना खूप लवकर प्रचिती येते, खूप लवकर सेवेचं फळ मिळतं, पण काही जणांना खूप वेळ लागतो. कारण स्वामी महाराज आपली परीक्षा घेत असतात, आपल्याला ते खूप खूप सतवत असतात, पण शेवटला ते आपल्याला जे काही आपल्यासाठी योग्य आहे ते आपल्याला देतात. ज्यामध्ये आपलं भलं आहे तेच आपल्याला देतात. तर बघा, या 11 पौर्णिमा तुम्ही प्रत्येक महिन्याच्या एका पौर्णिमेला, प्रत्येक पौर्णिमेला तुम्हाला स्वामींच्या दरबारात जाऊन स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. स्वामी महाराजांना तुमची जी इच्छा आहे, एकच इच्छा, म्हणजे 11 पौर्णिमेला तुम्हाला एकच इच्छा स्वामी महाराजांना सांगायची आहे आणि 11 पौर्णिमा तुम्हाला स्वामी महाराजांची अक्कलकोटची वारी करायची आहे. आणि बघा, तुमची इच्छा ही पूर्ण होणार म्हणजे होणारच. आता एक छान असा एका ताईंचा मी ऐकलेला अनुभव सांगणार आहे. बघा, तर त्या ताईंचं लग्न झाल्यानंतर त्यांना 23 वर्षानं आई होण्याचं सुख मिळालं. ते म्हणजेच त्यांनी स्वामी महाराजांची सेवा केली. त्या स्वामी महाराजांची खूप सारी त्यांनी सेवा केली की आई, आता बघा, प्रत्येक स्त्रीला मातृत्व असावंच, प्रत्येक स्त्रीला आई होण्याचं सुख हे खूप म्हणजे खूप मौल्यवान. एखाद्या दागिना जरी नसला तर त्या स्त्रीला काहीही वाटणार नाही, पण एखाद्या जर स्त्रीला आई होण्याचं सुख नाही मिळालं, मूल नसेल, तर तिच्या इतकं वाईट परिस्थिती कोणाचीच नसेल, किंवा तिला प्रत्येक अडचणीला सामोरं जावं लागत असतं. कारण प्रत्येक स्त्रीच्या जन्मात आई होण्याचं सुख हे स्वर्गापेक्षाही कमी नाही. आई होण्याचं सुख म्हणजे त्या स्त्रीचं सर्वात मौल्यवान दागिना असतो. आणि ज्या कोणाला आई होण्यापासून ज्या ताई वंचित आहेत त्यांना हे दुःख खूप म्हणजे खूप असतं. तर जर तुम्ही आई होण्यापासून वंचित असाल, तुम्हाला जर संतान प्राप्ती होत नसेल, तर तुम्ही एकदा तरी स्वामी महाराजांच्या अक्कलकोटच्या दरबारात जाऊन स्वामी महाराजांपुढे बसून स्वामी महाराजांना कळकळून अंतःकरणातून स्वामी महाराजांपुढे हात पसरून स्वामी महाराजांकडे तुम्ही आई होण्याचं सुख मागा. बघा, नक्कीच तुम्हाला ते स्वामी महाराज तुमच्या पदरात ते आई होण्याचं सुख नक्की टाकतात, म्हणजे टाकतातच. ते तुम्हाला रिकाम्या हाताने, रिकाम्या पदराने कधीच तुम्हाला पाठवणार नाहीत. वेळ लागेल, उशीर लागेल, पण तुम्हाला ते सुख मिळणार म्हणजे मिळणारच. इतकं स्वामी महाराजांचे आपल्या चमत्कार खूप ताईंना आलेले आहेत. तर तुम्ही स्वामी महाराजांची 11 पौर्णिमेची सेवा आवर्जून करा. बघा, त्या ताईंना लग्न होऊन खूप वर्ष झाली, 20-22 वर्ष झाली त्या ताईंना, पण त्यांना काही मुलंच नव्हतं, त्यांना आई होण्याचं सुखच मिळत नव्हतं. त्यांनी स्वामी महाराजांची खूप सेवा केली आणि त्याचबरोबर त्या ताईंनी स्वामी महाराजांची 11 पौर्णिमेची सेवा केली आणि प्रत्येक पौर्णिमेला ते स्वामी महाराजांच्या दरबारात जायच्या, स्वामी महाराजांकडे ती इच्छा मागायच्या, स्वामी महाराजांचा आशीर्वाद घ्यायच्या, स्वामी महाराजांच्या आरतीला ते हजर राहायच्या. अशा प्रकारे स्वामी महाराजांची सर्व ती सेवा करायच्या. आणि ज्यावेळेस स्वामी महाराजांच्या प्रत्येक पौर्णिमेला, म्हणजे त्या ताईंनी 11 स्वामींची 11 पौर्णिमा त्यांनी, आणि त्या ताईंना लग्नानंतर 23 वर्षानं आई होण्याचं सुख मिळालं. ते म्हणजे स्वामींच्या या 11 पौर्णिमेच्या सेवेने त्यांनी खूप मनातून, अंतःकरणातून जीव तोडून ती सेवा केली. म्हणून त्यांना आज एक छान अशी गोंडस आणि खूप अशी सुंदर अशी कन्यारत्न प्राप्त झालं, म्हणजे मुलगी. आणि त्या ताईंनी त्या मुलीचं नावही स्वामींनी ठेवलं. खूप म्हणजे खूप छान अशी गोंडस मुलगी स्वामी महाराजांच्या कृपेने दिली आणि त्यांच्या पूर्ण फॅमिलीमध्येच मुलगीच व्हावी असं त्यांची सर्वांची इच्छा होती. आणि स्वामी महाराजांनी तीसुद्धा इच्छा त्यांची पूर्ण केली. बघा, 23 वर्षानंतर आई होण्याचं सुख किती त्या ताईंना छान वाटलं असेल. तुम्ही जर याच अडचणीतून जात असाल तर तुम्ही नक्की ही सेवा करा आणि इतर कोणत्याही तुम्ही इच्छेसाठी, अडचणीसाठी ही सेवा करू शकतात. तर आजचा व्हिडिओ असा होता. आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत आणि नवीन अनुभवासोबत. श्री